पवन करवड म्हणजे लेटेस्ट मध्ये आलेला मुलगा नाहीये. की आमचं ओबीसीचं आरक्षण हे आज संपलंय. सरकार ओबीसीची दिशाभूल करते आणि कुठेतरी व्हेज हॉटेल बघ आणि व्हेज हॉटेलवर थांब. ही टीप कोणी दिली की पवन करवड बाबा या हॉटेलवरती आला एवढ्यासाठी? आता मरतय का कधी कधी मरतय. 2-3 दिवस तर माझे ऑपरेशनच चालले. समाजाच्या माणसाला मारहाण झाली कुठेतरी समाज देवानं सगळ्या ताकदीनं मला सक्षम केले. मी नावं सांगली. आई वडिलांची काय परिस्थिती होती एक मुलगा म्हणून? आपल्या मुलाचा जीव गेलायच. कारण पर्टिक्युलरली भावपूर्ण श्रद्धांजलीच्या पोस्ट अख्ख्या महाराष्ट्रभर फिरत होते. त्या दिवशी डिस्चार्जच्या दिवशी मी घरी न जाता मी परतूरला सभा होती. पावसाळ्यात मेलेला माणूस जाळायचा कुठं हा प्रश्न पडतो. म्हणजे स्मशानभूमीवरती छप्पर नाही. स्मशानभूमीवरती छप्पर सोडा, स्मशानभूमीच नाही. तिथल्या गावाच्या स्थानिक लोकांना घेऊन तहसील कार्यालयावर जाणं निवड. तर ह्या प्रस्थापित घराण्याच्या पोटात दुखतंय. पोट त्याला डॅमेज करायचं, त्याला गालबोट लावून दिवसाला 25 ते 30 हजार रुपये मला मिळतात. ठेवतोय असं पण नाही. लग्न झालंय तुमचं? हे सांग प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या तालमीत वाढलेला आणि मोठा झालेला आणि राहिलेला कार्यकर्ता आहे. कोणाच्या चिरीमिरी घेऊन सुद्धा पवन करवर शांत सुद्धा बसणार नाही. का शेतकरी म्हणून त्यांना पहिलं प्राधान्य देतो आणि मी उद्धवजीकडे जाईल. सध्या गोपीचंद पडळकर साहेब यापुढचा प्रश्न एकदम डिफिकल्ट आहे. बाळासाहेब आंबेडकर का लक्ष्मण हाके? आता रिंगणात उतरणार आहात म्हणून विचारतोय. निवडणुकीत पैसा वापरणार की साम दाम दंड भेद? सांगत असतो समोरल्यानं जर दाखवला तर आमच्याकडे ब आहे, ब जिल्हा परिषद निवडून येणारच आहे. पण मी माझ्या जातीसाठी लढणार. चुकीचं आहे का? नमस्कार मंडळी, मी अशोक देवकते. थेट भेट या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी आज परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील बनवस या जिल्हा परिषद गटातून ही मुलाखत कव्हर करत आहे. आज आपल्यासोबत महाराष्ट्रातील ओबीसी चळवळीतील एक धाडसी तरुण, संघर्षशील युवा नेतृत्वासोबत आपण आज या ठिकाणी संवाद साधणार आहोत. ज्यांनी ओबीसी आरक्षण बचावासाठी रस्त्यावरची लढाई लढली, वेळप्रसंगी स्वतःच्या जीवावरती जीव घेणे हल्ले स्वीकारले. मंडळी, त्या हल्ल्यांचे परिणाम असे झाले की त्यांना स्वतःच्या शरीरावरती 3-4 मोठमोठ्या शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. एवढं सगळं होऊनही ते कुठल्या दबावाला किंवा प्रलोभनाला बळी न पडता पहिल्यासारखंच किंबहुना पहिल्यापेक्षाही अधिक तीव्रतेने समाजासाठी किंवा ओबीसी आरक्षण बचावासाठी तितक्याच एक आक्रमकपणे परत ते समाजात आले. ओबीसीच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांची हजेरी असते. ओबीसी नेते लक्ष्मण हाके सर यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे मानले जाणारे, ज्यांनी अलीकडच्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पालम तालुक्यातील बनवस या जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्याचे सुतवाच केला आहे, असे महाराष्ट्राला परिचित असणारे पवनजी करवर आज आपले संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत. पवनजी, आपलं थेट भेट या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार, स्वागत. मुलाखतीच्या सुरुवातीला माझा पहिला प्रश्न असा असेल, महाराष्ट्र पवन करवर म्हणून महाराष्ट्रभर तुम्ही परिचित आहात, पण या परिचयाची सुरुवात कुठून, कधी आणि केव्हा झालेली? खरं बघायला गेलं तर माझं शिक्षण हे केरवाडी गावात झालं. 8वी पर्यंत मी केरवाडीमध्ये होतो. नंतर त्याच्यानंतर पुढचं शिक्षण घेण्यासाठी मी परभणी गांधी विद्यालय या ठिकाणी शिक्षण घेतलं. 10वीला मार्क चांगले पडले आणि कुठंतरी शेतकरी कुटुंबातून येत असल्यामुळं घरच्यांना असं वाटलं की एकुलता एक मुलगा आहे, मार्क चांगले पडलेत आणि हा शिकला पाहिजे. त्याच्यामुळं माझ्या आई वडिलांनी मला नांदेडला ठेवलं. नांदेडला यशवंत कॉलेजला 11वी-12वी झाली सायन्समधनं. 11वी-12वी केली? हो, सायन्स घेतलं आणि 11वी-12वी झाल्यानंतर 12वीला पण चांगले मार्क पडले. आणि मग घरच्याची आशा अजून वाढली आणि नंतर परत मग MIT कॉलेज कोथरूड पुणे या ठिकाणी इंजिनिअरिंग साठी माझा प्रवेश झाला. तुम्ही इंजिनियर आहात? हो. अच्छा. आता इंजिनिअरिंग झाल्यानंतर परत अजून पुढं तिथला माहोल बघितला. पुण्यातला?
पण असं काही जाणवलं की आता जे काही कॅम्पस येत होते बर ते कॅम्पस नोकरीच्या दृष्टीने नोकरीच्या दृष्टीनं काय तर ते असे म्हणावं असं काही बर म्हणजे मला वाटत नव्हतं की मला सांगा 2 लाख आणि 2.5 लाख पॅकेज बर हे पॅकेज मनाला पटणारं नव्हतं. आई वडील सोडून बर वडिलांची प्रॉपर्टी शेती हे ते सगळं सोडून जर पुण्याला जर 2 आणि 3 लाखामध्ये जर मला राहावं लागत असेल तर मी एक विचार केला गावाकडे येऊन आई वडिलाच्या सोबत राहून, कारण मी एकुलता एक असल्यामुळं सगळ्यात जास्त माझी गरज ही माझ्या आई वडिलांना होती आणि माझं कर्तव्य होतं की मी माझ्या आई वडिलांसोबत राहणं मस्ट होतं. त्याच्यामुळं मी पुणे सोडून मी गावाकडे आलो. गावाकडं आल्यानंतर समाजकारणाचा पहिले प्रश्न नाद. बरं, म्हणजे शिक्षण तुम्ही पुण्यामध्ये इंजिनिअरिंग कुठल्या शाखेमध्ये झालं? सिव्हिल इंजिनियर. सिव्हिल इंजिनियर आहात हो. म्हणजे नंतर मी गावाकडे आलो. गावाकडे आलो, स्वतःच मित्रमंडळ काढलं. एकता मित्रमंडळ काढलं आणि एकता मित्रमंडळाच्या माध्यमातून ही नवयुवक तरुणांची फळी मी जोडत गेलो. गाववाईज शाखा केल्या, माणसं जोडली आणि त्या शाखेच्या माध्यमातून स्थानिक लेवलची ग्राम जे आमचे सर्वसामान्य लोक आहेत यांच्या अडचणी सोडवत गेलो. त्या दृष्टीने तुम्ही एकीकडे तरुण असताना नोकरीच्या मागे न लागता आपल्या स्थानिक ठिकाणी येऊन आई वडिलांच्या सोबत राहून काहीतरी समाजकार्य करावं ही मनापासून इच्छा होती. नक्कीच. पण हा काळ कधीचा होता, म्हणजे तुम्ही समाजकार्य सुरू कधी केलं? खरं बघायला तर हा काळ 2012-13चा हा काळ आहे. का 12-13 किंवा 13-14चा काळ आहे. आणि त्या काळात मी स्वतःचं मित्रमंडळ करून समाजकार्यामध्ये मी आलो आणि समाजकार्य करत असताना खूप अप डाऊन बघितले आणि ह्याच्यामधलं सांगायचं म्हणलं तर राजकीय कोणतीच पार्श्वभूमी नाही. म्हणजे मी तुम्हाला थोडंसं थांबवतो, म्हणजे पवन करवर म्हणजे लेटेस्ट मध्ये आलेला मुलगा नाहीये. आता हे लोकायला वाटतंय पण मी खूप संघर्षातून आणि खूप कष्टातून मी पुढे आलोय. आणि मला सांगायला आनंद होईल की मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि एका शेतकऱ्याच्या पोरानं स्वतःचा संघर्ष करत आजपर्यंत इथपर्यंत आलोय. खरं बघायला गेलं तर आई वडील शेतकरी, माझ्या आजपर्यंतच्या पिढ्या आलेला आमचा शेतकरी व्यवसाय सोडून एकमेव मी असा आहे की जे की समाजकार्यामध्ये आहे. नसता आजपर्यंत म्हणतात ना, ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा माझ्या घरातला कोणीच आजपर्यंत राजकारणातलं र सुद्धा माहित नाही आमच्या घरच्यांना. काय हे सगळं अशी पार्श्वभूमी असताना इथल्या प्रस्थापित लोकांच्या विरोधात मी उभा टाकलोय, संघर्ष करतोय आणि आज पवन कवर तुमच्या समोर आहे. पण एकंदरीत समाजाचं किंवा मित्रमंडळाच्या माध्यमातून काम करत असताना ओबीसी साठी काम करावं ही प्रेरणा कुठून मिळाली? ओबीसी साठी काम करावं ही प्रेरणा आता कसं असते माहितीये का, शेवटी जसजसे दिवस गेले तसतसं महाराष्ट्राचं समीकरण हे बदलायला लागलं. आणि जसजसं समीकरण बदललं तसतसं मला असं जाणवलं की प्रत्येक पक्ष एखाद्या वर्गाला घेऊन पुढे चालायलाय. राष्ट्रवादी असेल मराठा समाजाला घेऊन पुढं चालतंय, बीजेपी असेल हे ओबीसी प्रवर्गाला घेऊन पुढे चालते. पण कुठंतरी असं वाटलं की आपण एक ज्या समाजातून येतो त्या समाजाला काहीतरी देणं लागते. पहिलं माझं कर्तव्य आहे की मी माझ्या समाजासाठी लढलं पाहिजे. मग पहिला मुद्दा आला धनगर आरक्षण. त्या आरक्षणामधून चळवळ सुरू केली आणि ते सगळं करत असताना असं वाटलं कुठंतरी एका समाजाला सोबत घेऊन न चलता व्यापक दृष्टीने जर विचार केला तर ते म्हणजे ओबीसी समाज आहे. ओबीसी समाज प्रत्येक जातीमध्ये विखुरलेला आहे. त्याला संघटित करून कुठंतरी ह्याला राजकारणामध्ये ठाम भूमिका जर दिली तर येणाऱ्या पिढीसाठी हे चांगलं होऊ शकते. एवढ्या कमी वयामध्ये ओबीसी चळवळीमध्ये सक्रिय झाला, एवढा मोठा महाराष्ट्रामध्ये अख्खा महाराष्ट्र पाहतोय ओबीसी मराठा वाद मोठ्या प्रमाणात लागलाय. सध्या ओबीसी आरक्षणाची काय स्थिती आहे, काय वाटतं तुम्हाला? गेलंय का ओबीसी आरक्षण शाबूत आहे? खरं बघायला गेलं तर तुम्ही आजचं जर परिस्थिती बघितली ओबीसी समाजाची, मी आज
सर्व माझ्या ओबी समाजाला एकच सांगू इच्छितोय की आज आपलं आरक्षण हे संपलंय, आपलं आरक्षण हे चोरलंय, आपल्या आरक्षणात घुसखोरी झाली आणि आपली जी काही पद आहेत हे प्रस्थापित मराठा समाजानं हापकवण्याचं बळकवण्याचं काम हे केले. त्यामुळं मला असं तुम्हाला सांगावं वाटेल की आमचं ओबीसीचं आरक्षण हे आज संपलंय. तर एका बाजूने तर सरकार पाठराखण करतंय, आम्ही ओबीसीतून काही देणार नाही किंवा ओबीसीचा हकदार कुणाला बनवणार नाही. मग हे कसं सरकार काय कुठल्या दृष्टीने हे स्टेटमेंट करतंय? आज तुम्हाला मला सांगायचंय की आज पुणे नगरपालिकेमध्ये 40 ते 42 ठिकाणी ओबीसी समाजाला जागा सुटल्या. पण त्या ओबीसीच्या ठिकाणी आज कुणबी मराठा म्हणून त्यांनी जागा लढवत आहेत. किती ओबीसी समाजाला न्याय दिला. प्रत्येक हे सरकार असेल, हे सरकार हे ओबीसीच्या विरोधातलं सरकार आहे. एकीकडे ओबीसीला म्हणायचं आम्ही तुमच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नाही आणि एकीकडे मराठा समाजाला सांगायचं आम्ही तुमचा शब्द खरा करून दाखवला. हे सरकार ओबीसीची दिशाभूल करते आणि हे आमच्या लोकांना कळतंय. MBBS ची विषय घ्या, नोकऱ्याचा विषय घ्या, येणाऱ्या भरत्या घ्या, बघा तुम्ही प्रत्येक आमच्या ओबीसीच्या ठिकाणी हे कुणबी मराठा म्हणून हे त्यांच्या जागा भरणार आणि कुठंतरी आमच्या समाजाच्या जागा कमी होणार, यात आम्हाला खूप दुःख आहे. सरकार एकंदरीत तुमच्या म्हणण्यानुसार सरकार दोटप्पी भूमिका घेत आहे. एका बाजूने ओबीसीला देखील काहीतरी आम्ही तुमच्यासाठी शाबूत ठेवलंय असं सांगताय आणि दुसऱ्या बाजूला देखील आम्ही तुम्हाला काहीतरी दिले असं दाखवण्याचा प्रयत्न सरकार करते, असं तुमचं एकंदरीत 100% सरकार हे ओबीसीला फसवतंय. आजपर्यंत आमच्या ओबीसीच्या मतावर हे सरकार आलंय. एकीकडे म्हणायचं ओबीसीचा बीजेपी सरकार सांगते की आमचा डीएनए ओबीसी आहे आणि एकीकडे आम्ही तुमचा डीएनए आहे असं म्हणताय. एकीकडे आमच्या जागा कमी होत आहेत. आमच्या जाग्यावर मराठा कुणबी हे ठाण मानून बसलाय आज आणि आमच्या जागा नका मराठा कुणबी स्वतः ओबीसीतून लढवते. तर हे आमच्यासाठी चुकीचंच आहे. आमच्या चुकीचं म्हणण्यापेक्षा तुम्ही आमचं आरक्षण घालवलंयच, आमचं आरक्षण संपलंयच आणि येणाऱ्या काळात ओबीसी ह्या प्रस्थापित घराण्याला आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या पक्षाला त्यांची जागा दाखवल्याशिवाय हा आमचा ओबीसी समाज गावगाड्यातला माझा मायक्रो ओबीसी समाज यांना नक्कीच ती जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रात तुम्ही जवळपास हेडिंगला किंवा 2-3 नेत्यांपैकी ओबीसी मध्ये आक्रमकपणे काम करणारे तुम्ही एक आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि तुमची पहिली ओळख कधी कुठल्या प्रसंगात झाली? खरं बघायला गेलं तर हाके सरांची ओळख माझी ह्या इलेक्शनच्या अगोदर झाली आणि पहिला सुद्धा परिचय होता. कुठल्या इलेक्शनच्या अगोदर? आमदारकीच्या, विधानसभेच्या निवडणुकी. विधानसभेच्या अगोदर तेव्हापासून माझी त्यांची सोबत झाली. त्याच्या अगोदर सुद्धा परिचय होता पण असा कसा विषय तेवढा असा काही घनिष्ठ विषय नव्हता. आणि त्याच्या अगोदर मला असं म्हणायचंय की तेवढा ओबीसी आरक्षणाचं ज्वलंत उदाहरण सुद्धा नव्हतं. काय बरोबर, कारण तेव्हा मराठा समाजाची मागणी ही होती की आम्हाला EWS द्या, आमच्या लोकांना न्याय द्या, आमच्या पोरायला नोकऱ्या द्या, शैक्षणिक मध्ये आरक्षण द्या, हे विषय होता. आणि विधानसभा झाल्यानंतर त्यांचा सूर बदलला आणि त्यांनी बाजूचं राजकारण न मागता सरळ ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे हा हट्ट केला आणि तेव्हापासून मी सरांच्या सोबत आहे. निस्ते सोबत नाही, अत्यंत विश्वासू मानला जातात. सरांबद्दल काय अनुभव आहेत? तो माणूस वैयक्तिक किंवा सामाजिक जीवनात कसा आहे? चांगले वाईट एखादा अनुभव त्यांच्याबद्दल? खरं बघायला गेलं तर सरांबद्दल मला सांगायचंय तुम्हाला काय, सरची आणि माझी परिस्थिती सेम आहे. कारण सर सुद्धा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरातून पुढे आले. खूप सरांचं जीवन संघर्षमय आहे काय, आणि मी नशीबवान मानतो की मला लक्ष्मण हाके सर सारखा गुरु भेटला. आणि ज्या पद्धतीनं सरांनी मला महाराष्ट्राला दाखवलंय, एक पवन करवर, सर्वसामान्य घरातून आलेला पवन करवर, त्याच्या हाताला धरून, त्याच्या बोटाला धरून महाराष्ट्राच्या स्टेजवर नेलं, ओबीसीच्या स्टेजवर नेलं आणि माझ्या मधली धमक, माझ्या मधला आक्रमकपणा हा समाजाला दाखवला. आणि सरांनी हे दाखवून दिलं की पवन करवर सारखे हजारो तरुण ह्या महाराष्ट्रात घडले पाहिजे, याचं एक उदाहरण म्हणून सरने मला पुढे आणलंय. ओबीसी चळवळीत काम करताय. ओबीसी समाजाला आत्ताच्या घडीला सर्वात मोठा धोका कोणता आहे आणि त्यावरती उपाय काय असतील? खरं बघायला गेलं तर ओबीसी समाजानं आज मतदान करत असताना थोडस डोकं ठिकाणावर ठेवून मतदान करावं.
आज आपल्या समाजाला कोण दिशाभूल करते, बर. कोणचा पक्ष भूलथापा देते, बर. ह्या गोष्टी डोक्यात ठेवून त्यांनी मतदान करावं बर. किंवा त्या पद्धतीने त्या दिशेने त्यांनी जावं. तुमच्यावर जो गेवराईत हल्ला झाला होता त्याबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. काही समाजकंटकांनी तुमच्या विरोधात किंवा तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही रात्री कोणता टाइम होता की ज्यावेळी तुम्ही थोडक्यात सांगायचं म्हणजे हा प्रसंग कसा घडला किंवा तुम्ही कुठे जात होता? खरं बघायला गेलं तर 24 सप्टेंबर हा दीपकजी बोराडे साहेबांनी जालन्याला मोठा कार्यक्रम ठेवला होता. बर. आणि त्याच अनुषंगानं त्याच्या सायंकाळी आदल्या दिवशी आम्ही इथनं निघालो. बर. कारण की मी म्हणलं चला तिथं जाऊन काहीतरी समाजाला पुढे जाऊन काहीतरी मदत होईल. बर. काय जे काही जिम्मेदारी येईल माझ्यावर बर. त्या मेळाव्याची ती जिम्मेदारी उचलू घेऊन आपण. ती उचलू आणि कामाला लागू. त्याच्यासाठी आम्ही अगोदर 1 दिवस अगोदर गेलो होतो. पण जात असताना मी माझ्या ड्रायव्हरला सांगितलं की जिथं व्हेज हॉटेल. सोबत किती सहकारी होते त्यावेळेस? माझ्यासोबत 3 माझे सहकारी होते. बर. म्हणजे ड्रायव्हरला धरून 3 सहकारी. बर. आणि मी माझ्या ड्रायव्हरला सांगितलं की कुठंतरी व्हेज हॉटेल बघ. बर. आणि व्हेज हॉटेलवर थांब. जेवणासाठी तुम्हाला थांबायचं होतं? जेवणासाठी थांबायचं होतं. 9, 9:30चा टाइम झाला होता. आणि मी म्हणलं आता पुढं गेल्यानंतर गर्दीमध्ये जेवण नाही होणार, त्याच्यामुळे अलीकडे जेवण करू आणि आपण जालन्याकडे निघू. त्या पद्धतीनं आम्ही हॉटेलवर थांबलो. बर. आणि हॉटेलवर थांबल्यानंतर ऑर्डर दिली. आणि ऑर्डर दिल्यावर लगेच सडनली ऑर्डर दिली आणि आमचे सहकारी म्हणले, भाऊ म्हणले बाहेर माणसं येऊन थांबलेत. बर. मग असं आम्हाला जाणवलं. पण मी त्यावेळेस असा विषय होता की थोडस महाराष्ट्राला मी ओळख झाली. बर. त्यामुळे प्रत्येक जण भेटण्यासाठी किंवा बोलण्यासाठी आले असतात किंवा त्या रात्री बरेच लोक जालन्याकडे निघाले होते. मोर्चासाठी जात होते. खूप लोक मोर्चासाठी जात होते. मी आता हॉटेल आहे, व्हेज हॉटेल आहे, थांबले असतात बाहेर लोक. पण असं जाणून आलं की 2 मिनिटानं आमचा सहकारी म्हणते पाठीमागं. आणि ते फोटो बघितल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की आपण चुकीच्या ठिकाणी बसलो. बर. म्हणून तिथून आम्ही उठून बाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागलो. पण तेव्हा म्हणजे तुम्ही जेवण केलं का? नाही, जेवण ऑर्डर मिळायच्या अगोदरच हा सगळा प्रसंग घडला? ऑर्डर देऊन 2 मिनिटं झाली की लगेच आम्ही त्याला सांगितलं ऑर्डर थांबव म्हणलं. बर. काय त्यानं ऑर्डर थांबवली. बर. आणि लगेच आम्ही तिथून निघालो. आता तिथून 2 पावलं 3 पावलं असं बाहेर पडलं बरोबर ते वेटर म्हणला, भाऊ हे पळाले धरा. बर. बर. आणि असं म्हणाल्याबरोबर बाहेरून जे लोक आले आम्हाला, बर. अक्षरशः 30-40 लोकांचा जमाव असेल. बर. किंवा जास्त पण असेल. आणि त्याच्यातल्या लोकांनी मग पुढे येऊन आम्हाला मारहाण केली. आणि मला मारहाण करत असताना तुम्हाला माहिती आहे काय काय विषय तिथे झाला. म्हणजे तुमच्यावरती मारहाण झाली, सहकार्याला कुणाला काही दुखापत? नाही, त्यांना काहीच नाही केलं. मग ही टीप कोणी दिली की पवनकरवर बाबा या हॉटेलवरती आला, एवढं सडनली 5 मिनिटात सगळं घडलं, किंवा काय तुम्ही कुणाला आव्हान केलं होतं का, किंवा काय कसं घडलंय? नाही, ऐका, मी ज्या हॉटेलवर गेलो त्या हॉटेलचा जे मालक आहे, बर, नितीन म्हणायचा, ते तिथल्या आमदाराच्या जवळचा आहे. बर. आणि साहजिकच त्याला तिथलं माझं सर्व काही माहिती आहे. बर. आणि ते मारत असताना मला म्हणत असं म्हणून मला मारहाण झाली. बर. मी निव्वळ असं सांगल की निव्वळ जातीय द्वेषाच्या कारणाने मला त्यांनी मारहाण केली. आणि पुढचा विषय सगळ्या महाराष्ट्राला माहिती. मग ही मारहाण झाल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मदत करायला कोण आलं, किंवा त्या वेळेला तुमची परिस्थिती कशी होती? खरं बघायला गेलं तर मला मारहाण झाल्यानंतर मला रोडच्या बाजूला टाकलं त्यांनी. बर. रोडच्या बाजूला टाकल्यावर मी म्हणजे मदत करण्यासाठी भरपूर लोकांना हे केलं. पण विषय असा वाला तिथं सगळे त्यांचेच लोक असल्यामुळं मदतीला फक्त ते शूटिंग करून माझा तमाशा बघत होते. आणि ते वाट बघत होते हे आता मरतय का कधी मरतय. कारण मला अशा ह्याच्यामध्ये ठेवलं, एवढं मारलं होतं मेजर की मला जर समाजाचे म्हणतात ना, मी काहीतरी केल्यामुळे माझ्यावर आशीर्वाद आहेत, पांडुरंग विठ्ठलाचे माझ्यावर आशीर्वाद आहेत, मी वाचलो. ते लोक बघत होते हे आता मरतय कधी. ही वाट बघत होते. आणि ते झाल्यानंतर
तिकडनं मग नका कोणतरी सहकारी, मला त्यांचं काही माहित नाही, त्यांनी आले आणि मला उचललं बरं. आणि एका तिथल्या प्राथमिक छोट्याशा ह्याच्यामध्ये नेलं, रुग्णालयात रुग्णालयात नेलं. आणि तिथं मग पोलीसवाले आले आणि तिथून मग मला पुढं दवाखान्यात नेलं. मग तिथं मी थोडस अनकॉन्शियस झालो आणि मला त्याच्या पुढचं काही काही माहित माहित नाही. मी बेशुद्ध अवस्थेत होतो आणि डॉक्टर सुद्धा म्हणत होते लवकर हलवा, नसता हे जीव जाऊ म्हणजे शकतो. याच्यापेक्षा वरच्या लेवलची ट्रीटमेंटची गरज आहे patient. हा, तिथं पाठवा. त्यांनी माझं सगळं बघितलं. माझ्या डोक्याला खूप सारे टाके, खूप मार लागला होता आणि माझं ब्लडिंग सुद्धा खूप जास्त झालं होतं. त्याच्यामुळं मी वाचल असं जवळपास तिथल्या कोणालाच वाटलं नव्हतं. बरं, हा सगळा घटनाक्रम झाल्यानंतर ज्यावेळेस शुद्धीवर आला, तुम्हाला काहीतरी समजत होतं, त्यावेळेस ओबीसी मधले किती सहकारी तुम्हाला भेटायला आले किंवा मदत कुणी केली किंवा पुढची गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया, ही गोष्ट करण्यासाठी कोण होतं? खरं बघायला तर मी जेव्हा हॉस्पिटल मध्ये होतो आणि मला जेव्हा जाग आली आणि ते 5 ते 6 दिवस म्हणजे 2-3 दिवस तर माझे ऑपरेशनच चालले. बर. ऑपरेशन झाल्यानंतर जेव्हा मला जाग आल्यानंतर मला सांगायला आनंद होईल तुम्हाला की एका समाजाच्या आपल्या माणसावर हल्ला झालाय आणि त्याला बघण्यासाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लोक मला बघायला आली. मी सांगेल कमीत कमी 20 ते 25 हजार लोक बर जवळपास त्या 15-20 दिवसाच्या काळात मला भेटायला आली. आणि काही लोक आर्थिक मदत घेऊन येत होते. गावाच्या गाव वर्गणी करून की कुठंतरी आपल्या समाजाच्या माणसाला मारहाण झाली, कुठंतरी समाज म्हणून आपण त्याला काहीतरी मदत केली पाहिजे असं म्हणून सुद्धा लोक आले. पण मी त्यांची कोणतीच मदत घेतली नाही, कारण की देवानं सगळ्या ताकदीनं मला सक्षम केले. मी म्हणलं ही रक्कम तुमच्याकडे ठेवा, तुम्ही आलात हेच माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे किंवा प्रोत्साहनदायी आहे. या हल्ल्यातून सावरत तुम्हाला समाजाच्या लोकांनी एक ताकद दिली किंवा समाजाचे लोक आले म्हणजे तुम्हाला एक उभारी भेटली की आपल्या मागे कुणीतरी आहे. नक्कीच. पण या हल्ल्यातून सावरताना आई वडिलांची काय परिस्थिती होती एक मुलगा म्हणून? आता विषय कसा आहे ते माहिती आहे का, घरच्यांना मी एकुलता एक असल्यामुळं सगळ्यात मोठा प्रश्न हेच होता की आता तसं झाल्यावर आता सांगावं तर कोणाला सांगावं. घरच्याला समजलं, घरचे माझे आई वडील एकदम रडत होते आणि त्यांना असं वाटलं आपल्या मुलाचा जीव गेलायच काय. कारण जेव्हा ते तुम्हाला त्या काळामध्ये ज्या वेळेस तुमच्यावरती हल्ला झाला त्या रात्री तुमच्या नावाने पर्टिक्युलरली भावपूर्ण श्रद्धांजलीच्या पोस्ट अख्ख्या महाराष्ट्रभर फिरत होत्या. हो हो. तुमच्याच ओबीसी समाजातल्या अनेक लोकांना विश्वास नव्हता की खरंच पवनकरवर आहे किंवा नाही, असा समाजामध्ये अपप्रचार झाला. काही काळानंतर सकाळपर्यंत पुन्हा त्या बातम्या थोड्याशा व्यवस्थित लोकांना समजल्या की बाबा कंडिशन क्रिटिकल आहे पण पवनकरवर जिवंत आहे, हे असं होतं. मग हे कसं तुम्ही आई वडिलांनी कसं तुम्हाला ट्रीट केलं आणि काय? आता खरं सांगायला गेलं तर मला नंतर समजलं हे, मी ते सांगतोय की त्यावेळेस माझे जेव्हा आई वडील आले तेव्हा हॉस्पिटलच्या बाहेर जे गराडा बघून माझ्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया होती की नेमकं काहीतरी बरं वाईट झालंय, त्याच्यामुळंच एवढे लोक जमले. आणि त्यावेळेला माझ्या अक्षरशः माझ्या वडिलांना असं म्हणजे चक म्हणतात ना, आता काय धीर सोडून दिला. आणि माझे आई वडील हे खूप रडत होते. आणि जेव्हा त्यांना मला बघितलं तेव्हा मी अनकॉन्शियस होतो, बेशुद्ध अवस्थेत होतो. आणि हे आतापर्यंतचा बऱ्यापैकी इतिहास आहे. अशा मोठमोठ्या घटनेला सामोरे गेल्यानंतर कुठल्याही जाती समूहातला व्यक्ती परत समाजकारणात किंवा राजकारणात ऍक्टिव्ह होत नाही. पण तुम्ही सडनली तुमच्यावरती 2-3 सर्जऱ्या झाल्या, सडनली तुम्ही 1 महिन्याच्या आतमध्ये ओबीसी आरक्षण चळवळीमध्ये सक्रिय झालात किंवा तुम्ही परत दाखवलं की नाही मी समाजासाठी अजून, ही कुठून प्रेरणा मिळाली एवढ्या लवकर? आता खरं बघायला गेलं तर काय असतं, एकीकडं मला मारल्यामुळं ओबीसी समाजाचं खूप खच्चीकरण झालं होतं. ओबीसी समाज चळवळीत जी लोक येणार होते ते थांबले होते. आणि त्यांना कुठंतरी काय वाचा फोडण्यासाठी किंवा अशा हल्ल्याला न डगमगता कुठेतरी समाजाला प्रेरणा देण्यासाठी मी उठून उभा राहणं आणि त्याच चळवळीनं ध्येयानं काम करणं हे गरजेचं होतं. म्हणून मी हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज झाल्याबरोबर
त्या दिवशी डिस्चार्जच्या दिवशी मी घरी न जाता बर मी परतूरला सभा होती, बर ओबीसी संवाद मेळावा होता. त्या ओबीसी संवाद मेळाव्यामध्ये जाऊन मी माझ्या समाजाला संबोधित केलं, आव्हान केलं. असे किती जरी माझ्यावर हल्ले झाले किंवा यांनी किती जरी ओबीसी समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी ओबीसी समाज अशा हल्ल्याला थारा देत नाही किंवा ह्यांना न डगमगता लढणं कधी सोडत नाही. हेच सांगण्यासाठी मी त्या परतूरच्या मेळाव्यामध्ये गेलो आणि माझ्या समाजाला एक धीर देण्याचं, आणि जे कोणी माझा ओबीसी समाजातला माझा युवक प्रवर्ग येणार होता त्यांना असं सांगितलं की आज ओबीसी समाजाला तुमची गरज आहे आणि तुम्ही ह्या लढा हातामध्ये घेऊन लढलं पाहिजे. तुमच्या जिल्हा परिषद बनवस या जिल्हा परिषद गटामध्ये सध्या लोकांना सर्व सुविधा किंवा योजनेचा लाभ भेटतो का, की राजकारणी सक्रिय आहेत का तिथले, काय परिस्थिती लोकांची? आता तुम्हाला मला सांगायला हे होईल थोडस काय, बनवस जिल्हा परिषद गट हा म्हणजे खूप विकासापासून दूर असलेला बनवस जिल्हा परिषद गट आहे. बर आणि त्या गटात आजपर्यंत जिल्हा परिषद अंतर्गत बर असं एक सुद्धा रस्त्याचं काम झालं नाही. जे गावाला जोडणारे रस्ते आहेत बर हे अजून दगडामधनं खळगे कचके खात 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 माझ्या तिथल्या माझ्या मतदारांना गावात जावं लागते. रस्त्याचा सुविधा नाही, गावातल्या समस्या आहेत तशाच आहेत. बर आता काही मी गावं गेली, नरवटवाडी घेईल किंवा काही माझे तिकडले तांडा वस्ती आहे. मी तुम्हाला सांगाल प्रत्येक तांड्यावर जायला अजून तरी रस्ता नाही. भारत स्वातंत्र्य होऊन जवळपास 80 वर्ष लोटली का. म्हणजे आता जे या अगोदर जे जिल्हा परिषद सदस्य असतील म्हणजे असं काही ठोक म्हणजे कामं केली नाही किंवा पाठपुरावा होत नाही असं तुमचं म्हणणं आहे? खरं बघायला गेलं तर मला सांगायचे जिल्हा परिषद सदस्य झालेत हे विकासाच्या मुद्द्यावर हे निवडून आलेच नाहीत. बर पैसे वाटायचे, बर निवडून यायचं आणि 5 वर्ष तेच पैसे काढण्यासाठी राबायचं. हेच त्यांनी काम केले. विकास हा शून्य आहे. बनवस जिल्हा परिषद मध्ये विकास हा शून्य आहे. आणि आधीच्या जिल्हा परिषद सदस्य जे कोणी असतात त्यांनी असं कामाचं नारळ कधी फोडलं नाही. बर बर माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये तुम्हाला मला सांगायला येईल, आपल्या परभणी जिल्ह्याचे माजी खासदार बर हे सुद्धा त्याच गणामधून येतात. 2 वेळेस खासदार राहिले. बर जिल्ह्याचा तर विकास सोडाच, बर पण त्यांना आपल्या बनवस सर्कलचा सुद्धा विकास करता आला नाही. बनवस विकास सोडाच, पण त्यांना आपल्या गावाचा रस्ता सुद्धा करता आला नाही. एवढं सुद्धा मला सांगताना खंत वाटते. अजून एक सांगतो, बर तिथल्या स्मशानभूमी घ्या. म्हणजे गाव तांड्या वस्तीवरती स्मशानभूमी, अहो एवढी बिकट अवस्था आहे की पावसाळ्यात मेलेला माणूस जाळायचा कुठं हा प्रश्न पडते. म्हणजे स्मशानभूमीवरती छप्पर नाही. स्मशानभूमीवरती छप्पर सोडा, स्मशानभूमीच नाही. विषय कसा येते माहितीये का, ज्या ज्या गावाला मूळ गरजा आहेत, बर काय गावाला स्मशानभूमी असली पाहिजे, गावाला सुसज्ज एक जिल्हा परिषद शाळा असली पाहिजे, काय गावामध्ये प्राथमिक उपचारासाठी एक दवाखाना असला पाहिजे, गावातल्या माणसाला पिण्याचं पाणी हे चांगलं असलं पाहिजे, स्वच्छ पाणी भेटलं पाहिजे. काय अशा काही ज्या मूळ गरजा आहेत तिथल्या माझ्या सर्वसामान्य माणसाच्या, त्या अजून बी पूर्ण नाहीत. तुम्ही जिल्हा परिषद जर सदस्य झालं तर हे सगळं कव्हर करणार का 5 वर्षात? नक्कीच सांगतो. तुमच्या माध्यमातून, तुमच्या न्यूजच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो की माझं ध्येयच आहे विकास करणं, तिथल्या माझ्या सर्वसामान्य लोकांची कामं करणं आणि ते कामाची पावती म्हणून मला खूप भविष्य राजकारणात. एक वेळेस निवडून आलं आणि परत त्या लोकांकडे लक्ष नाही दिलं तर उद्याचं माझं राजकारण असेल किंवा माझं करिअर संपून जाईल. तर मी माझ्या करिअर माझ्या डोळ्यासमोर ठेवून मी जिल्ह्यामध्ये बनवस जिल्हा परिषद सर्कल एक असं सर्कल करून दाखवील की जेणेकरून 60 वर्षाची कामं झाले नाहीत ते पवनकरवर 5 वर्षामध्ये कामं करून दाखवणार. हा शब्द तुमच्या माध्यमातून मी माझ्या बनवस वासियांना देतो. तुम्ही फार पूर्वीपासून मित्रमंडळाच्या मार्गदर्शनाने, सहकार्याने काही एक समाजोपयोगी काही कामं तिथं करता, त्याचा गावातील लोकांना किंवा गटातील लोकांना फायदा झालेला आहे का याच्या अगोदर? नक्कीच.
आता माझं सर्कल चाटोरी सर्कल होतं, बर पण ते आरक्षित सुटल्यामुळं मी बनवत सर्कल मध्ये आलो. बर. आणि बनवत सर्कल मध्ये गेल्यानंतर मी पहिलं तिथल्या स्थानिक लोकांशी चर्चा केली. गावोगाव भेटी दौरे केल्यानंतर काय मला जिथं जिथं जी जी मदत करता येईल, समाज मंदिर असेल, समाज प्रबोधनासाठी जी जी आवश्यकता असते, मग स्पीकर असेल, साऊंड असेल, काय त्या ठिकाणी देणं आणि त्या माध्यमातून लोकांना जवळ करणं किंवा त्यांना दाखवणं की हा व्यक्ती आपल्या येणाऱ्या काळात कामं करू शकतोय. मग मला सांगा, तिथले रस्त्याचे प्रश्न असतात, तिथल्या गावाच्या स्थानिक लोकांना घेऊन तहसील कार्यालयावर जाणं, निवेदन देणं आणि त्या माध्यमातून कामं पूर्ण करून घेणं. आणि कामं जर पूर्ण नाही झाले तर कलेक्टर ऑफिस असेल, त्यापुढेही तुम्ही नक्कीच त्या दिशेनं मी ह्या 2-2.5 महिन्यामध्ये मी तिथल्या लोकांना घेऊन माझ्या कामाच्या पावतीतून मी दाखवलंय की मी एक तुमचा असा आश्वासक चेहरा आहे की येणाऱ्या काळात बनवस जिल्हा परिषदचा जर चेहरा मोहरा तुम्हाला बदलायचा असेल तर हा माणूस तुमच्यासाठी काम करू शकतो. हा विश्वास तिथल्या लोकांना मी दिलाय. मागील 4-8 दिवसामध्ये तुमच्या बातम्या आल्या प्रसार माध्यमावर, तुम्ही वंचित मधून किंवा वंचित मध्ये प्रवेश केला आहे. वंचितच पक्ष का? कारण की एवढं सगळं हे असताना मार्केटमध्ये एवढे सगळे पक्ष आहेत की मग तुम्ही वंचित पक्ष का निवडला किंवा बाळासाहेब आंबेडकरांना काय हे केलं तुम्ही? खरं बघायला गेलं तर मी फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज ह्या विचारावर चालणारा एक सर्वसामान्य माणूस आहे. बर. आणि मग बीजेपी असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल किंवा हे अदरवाईजचे पक्ष असतात, ह्या पक्षांनी फक्त आमच्या ओबीसी समाजाचा वापर करून घेतलाय. बर. आणि फक्त फुले शाहू आंबेडकर म्हणायचे आणि विचार यांचे हे जातीवादीचे ठेवायचे. असं हे बीजेपीचं काम आहे, ह्या प्रस्थापित यांचं काम आहे. मग त्याच्यामुळं एकीकडं मला एक प्रश्न पडला की ओबीसी मध्ये ओबीसीचा एक कार्यकर्ता म्हणून, ओबीसीचा एक सेवक म्हणून, ओबीसीचा एक लीडर म्हणून मी आता पुढे आलो. आणि मला एकीकडे ओबीसी चळवळ सुद्धा जिवंत ठेवायचे आणि एकीकडे राजकारण सुद्धा करायचं. तर राजकारण करत असताना ह्या दोन्ही गोष्टी मी जर कुठं करू शकलो असेल किंवा करावं असं मला वाटलं असेल, ते म्हणजे एकमेव पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी. आता बाळासाहेबांचा विचार घ्या, डॉक्टर बाबासाहेबांनंतर प्रति बाबासाहेब म्हणून आम्ही ज्यांना मानतो, ज्याच्यामध्ये आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसतात, त्यांचे विचार पुढे घेऊन चाललेला त्यांचा एक नातू म्हणून जे पुढे आले ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आहेत. आणि हे सगळं काही समीकरण जर मला जोडायचं असेल तर ते म्हणजे माझ्या डोळ्यासमोर वंचित बहुजन आघाडी हा पहिला पक्ष असा आला जो की बहुजनाचा विचार करणार, इथल्या सर्वसामान्य माणसाचा विचार करणार आणि इथल्या ओबीसी समाजाला पुढे घेऊन जाण्याचा आणि त्यांना कुठंतरी राजकीय पटलावर स्थान देण्याचं जर काम कोणती पार्टी करत असेल या महाराष्ट्रात तर ती म्हणजे वंचित बहुजन आघाडी आहे. आणि वेळोवेळी प्रकाशजी आंबेडकर हे आमच्या ओबीसी साठी आक्रमकपणे भूमिका मांडतात, आमच्या बाजू घेऊन लढतात. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी ओबीसीची बाजू मांडणारा नेता आणि पक्ष जर कोणता असेल तर वंचित बहुजन आघाडी आहे. हे सर्व विचार करून मी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलाय आणि मी बाळासाहेबांचे आभार मानतो की त्यांनी मला वंचित बहुजन आघाडीमध्ये स्थान दिले आणि त्यांच्या हाताने माझा प्रवेश झालाय. ह्याच्या एवढी मोठी गोष्ट माझ्यासाठी कोणतीच नाही. तुमच्यावरती आरोपही होतो की तुम्हाला कुणीतरी वेगळ्या चळवळीतून किंवा वेगळ्या संघटनेतून पक्षातून तुम्हाला फंडिंग केलं जातं आणि जातीय तेढ निर्माण व्हावी यासाठी पवन करवरला प्रमोट केलं जातं, याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? खरं बघायला गेलं तर मला बरं झालं तुम्ही ते प्रश्न विचारला. कारण काय असते माहितीये का, सर्वसामान्य घरातून एखादं पोरग पुढे यायला लागलं ना तर ह्या प्रस्थापित घराण्याच्या पोटात दुखतंय, पोटसूळ उठतंय, त्यांना वाटतंय काहीच पार्श्वभूमी नाही, आई वडील शेतकरी, सर्व शेतकरी असताना एवढं ह्याचं प्रस्थ चालतंय कसं, आणि हा पुढे येतोय, मग कुठेतरी ह्याला खाली खेचायचं तर काय करायचं, त्याला डॅमेज करायचं, त्याला गालबोट लावायचं, त्याला सांगायचं त्याला कोणीतरी फंडिंग करायला, हे करायला. पण मला तुमच्या माध्यमातून सगळ्याला सांगायचंय, पवन करवर हा सुशिक्षित शैक्षणिक क्षेत्रामधून आलेला एक व्यावसायिक इंजिनियर आणि व्यावसायिक माणूस आहे. मग कसं तुम्ही काय तुमचं म्हणजे
इन्कम सोर्स काय आणि तुम्ही आता जे फिरता महाराष्ट्रभर याच्यासाठी लागणारा तुम्हाला कमीत कमी गाडीसाठी खर्च किंवा एक दोन कार्यकर्ते सोबत असतात त्यांच्या जेवणाचा खर्च हे सगळं कसं तुम्ही कुठून मॅनेज करता काय? आता मला तुम्हाला सांगायला आनंद होईल, माझ्याकडं 3-4 माझ्या स्वतःच्या हायवा आहेत. म्हणजे स्वतःच्या उद्योगधंद्यातले उद्योगधंद्यासाठी माझ्याकडे हायवा आहेत. बर आणि ते हायवा मी रोडच्या कामाला चालवतो. बर आणि एका गाडीचे 7,000 रुपये डे बर प्रमाण, काय दिवसाला 25,000 ते 30,000 रुपये मला मिळतात. म्हणजे वैयक्तिक तुमचं इन्कम सोर्स आहे आणि त्या पैशातून तुम्ही ते पैसे समाजासाठी वापरता? नक्कीच. बर ऐका, त्या पैशातून मी माझा उदरनिर्वाह करतो, माझं रोजचं जडणघडण होतंय. साहजिक आहे, लोकांना वाटतं रोज एवढ्या गाड्या गोड्या स्वतःच्या असताना मग ह्याला चालवतंय कोण? तर मला तुमच्या माध्यमातून, न्यूजच्या माध्यमातून मला ह्या लोकांना सांगायचे, सर्व समाजाला सांगायचे की माझा एक चांगला व्यवसाय आहे. त्या व्यवसायातून मी दिवसाला 25,000 ते 30,000 रुपये कमवते आणि त्याच्यातला सगळा पैसा समाजासाठी लावतोय. हे सांगायला मला अभिमान वाटतोय. कुठंच घराला हे केलंय किंवा असं काही केलंय किंवा घरासाठी किंवा येणाऱ्या माझ्या पुढच्या पिढीसाठी साचून ठेवतोय असं पण नाही. लग्न झालंय तुमचं? तर तेच सांगतोय मी, येणाऱ्या पिढीचा सुद्धा मला विचार नाही. माझं लग्न अजून झालं नाही. बर आणि असं वाटतंय कुठंतरी मी महाराष्ट्रातल्या सर्व समाजाला असं आव्हान करीन बर की खरं सांगतोय, तुम्हाला जर तुमचा प्रतिनिधी जर निवडायचा असेल, बर जसा म्हणतात ना प्रतिनिधी निर्व्यसनी असला पाहिजे, त्याला बाकीचा कोणता नाद नसला पाहिजे, तर त्याच पद्धतीनं तुमची जर सेवा करायची असेल, तुमची जर सेवा करून घ्यायची असेल, तर तो प्रतिनिधी बिना लग्नाचा असला पाहिजे. ही एक आट टाकली पाहिजे. कारण की ज्याचं लग्न झालंय त्याला मुलं असतात, मग त्याचा प्रपंच वाढतोय आणि त्याला त्याच्या मुलाचा साहजिक ओढ लागते. त्याला वाटतं मी माझ्या मुलासाठी इकडे 5 एकर घ्यावं का, तिकडे 10 एकर घ्यावं का, इकडे वर पडून घरी आणा. पण असं कुठलंही माझ्यावर बर्डन नाहीये. त्यामुळे मी रिलॅक्स आहे. जे काय करायचं ते समाजासाठी करायचं. आणि मी नेहमी सांगत राहतो, माझ्या आयुष्यात मला पैशापेक्षा कमवायचं तर काय, ते म्हणजे मी गेल्यानंतर माझ्या समाजाने माझं नाव घ्यावं, एवढंच मला कमवायचं. आजच्या राजकारणात पैसा, सत्ता, दबाव मोठ्या प्रमाणात वापरला जातो. तर स्वतः निवडणुकीला उतरणार आहात तर त्याबद्दल किंवा त्या गोष्टीला सामोरी कसं जातात? खरं बघायला गेलं तर पवनकरवर चळवळीतून पुढे आलेला कार्यकर्ता आहे. बर प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या तालमीत वाढलेला आणि मोठा झालेला आणि राहिलेला कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळं सुरुवातीलाच सांगतो, कोणाच्या ताकदीला बळी पडणार नाही, बर कोणाच्या दबावाला बळी पडणार नाही. आणि मला तुम्हाला अजून सांगायचंय, कोणाच्या चिरीमिरी घेऊन सुद्धा पवनकरवर शांत सुद्धा बसणार नाही. कारण की सुरुवातीपासून खूप संघर्षातून वर आलोय आणि त्या गोष्टीला बाजूला ठेवून मला माझ्या लोकांचा, मला माझ्या समाजाचा, मला माझ्या गावगाड्यातल्या माणसाचा विकास करायचा म्हणून मी राजकारणात आलोय. मला जर पैसेच कमवायचे असते तर माझा व्यवसाय खूप चांगला चालतोय. दिवसाचे 25,000 रुपये म्हणला, दिवसाचे 25,000 ते 30,000 रुपये मी कमवतोय. माझ्याकडे 7 ते 8 माझ्या हाताखाली माझे सगळं लोक कामाला आहेत. आणि एवढं सगळं माझं चांगलं चालत असताना राजकारणात येऊन मला पैसे कमवायचे नाहीत. राजकारणामध्ये जे कमवले ते सामान्य लोकांसाठी वापरायचे आहे. आजपर्यंत तुम्ही माझं हे काढा, मी जेवढं काही कमवलंय तेवढं मी राजकारणामध्येच किंवा समाजामध्येच किंवा समाजासाठीच घालतोय. हे स्वतःचं डिझेल, गाडी, माणसं सोबत घेऊन महाराष्ट्रभर फिरतोय. कोणासाठी? माझा समाज जागा झाला पाहिजे. माझ्या समाजातून, ओबीसी समाजातून लोक रस्त्यावर आली पाहिजे. त्यांना त्यांचे प्रश्न आणि येणारा काळ बघून ते जागे झाले पाहिजे. ह्याच्यासाठीच मी संघर्ष करतो. पवनकरवरला महाराष्ट्रभर, संपूर्ण महाराष्ट्र चांगल्या प्रकारे ओळखतो. पण पवनकरवर इथून पुढच्या 5 वर्षानंतर काय अपेक्षा करतो किंवा कुठल्या स्टेटला स्वतःला पाहतो? खरं बघायला गेलं तर इथून पुढच्या 5 वर्षाचं तुम्ही माझं फ्युचर विचारताय तर मला तुम्हाला सांगायला आनंद होईल. इथून पुढच्या 5 वर्षात सुद्धा पवनकरवर ह्याच्यापेक्षा डबल ताकदीनं ओबीसी साठी रोडवर उतरल, ओबीसी साठी संघर्ष करल. आणि ह्याच्या पुढच्या 5 वर्षात सुद्धा पवनकरवर वंचित बहुजन आघाडीमध्येच तुम्हाला दिसल. आणि जे ओबीसीला
अपेक्षित आहे. अपेक्षित आहे तिथं पवनकरवर राहील. जिथं जिथं ओबीसीच्या समस्या असतात, जिथं जिथं माझ्या ओबीसी समाजाला अडचण असेल, तिथं तिथं पवनकरवर न्याय 5 देण्यासाठी. वर्षामध्ये तुम्हाला न्याय देण्यासाठी रोडवर दिसल, संघर्ष करताना दिसल. एवढंच या ठिकाणी सांगतो. म्हणजे स्वतःला काही मागणं नाही किंवा का निस्वार्थ भावनेने मी समाजासाठी काम करायचं म्हणून रोडवर आलोय. बर निस्वार्थ भावनेनं मी समाजाची सेवा करणार आणि जे माझ्या ओबीसी समाजाला वाटेल त्या ठिकाणी पवनकरवर थांबायला तयार आहे. पवनकरवर हा महाराष्ट्रातील अनेक लोकांना जातीवादी मुलगा किंवा चेतावणीखोर असं वाटतो. त्याबद्दल तुमचं काय उत्तर असेल? हा खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. खरं बघायला गेलं तर मला सांगा, मी माझ्या जातीसाठी लढणं बर चुकीचं आहे का? नाही. मी माझ्या समाजासाठी लढणं चुकीचं आहे का? नाही. अहो, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानात नमूद करून दिले आरक्षण, ते आरक्षण वाचवण्यासाठी जर मी संघर्ष करत असेल, मी जर लढत असेल, तर मी जातीवादी का? मला सांगा, मी माझ्या आरक्षणासाठी लढणं जर काही लोकांना जातीवाचक वाटत असेल तर त्याच्यामध्ये त्यांच्या बुद्धीचा दोष आहे, माझ्या बुद्धीचा काय दोष आहे? मी प्रामाणिकपणे मी माझ्या समाजासोबत आहे. मी प्रामाणिकपणे मी माझ्या ओबीसीतल्या प्रत्येक घटकासोबत पुढे चालतोय, लढतोय, संघर्ष करतोय. आणि ते जर त्यांना जातीवादी वाटत असेल तर नक्कीच त्यांनी ह्या गोष्टी सुद्धा विचार करावा. जसं तुम्ही तुमच्या जातीसाठी लढताय, जसं तुम्ही तुमच्या समाजासाठी लढताय, तर पवनकरवर खूप छोटा आहे. त्याला त्याच्या समाजाबद्दल, त्याच्या लोकांबद्दल प्रेम नसेल काय? तर मी जातीवाचक बोलायचा विषयच नाही. पवनकरवर आक्रमक म्हणा, का आक्रमक होऊ नये? आमच्या डोळ्या देखत आम्हाला आजपर्यंत आम्हाला भेटलेलं आरक्षण, आजपर्यंत आम्ही ज्या आरक्षणाचा लाभ घेतलाय, ते आरक्षण जर कोणी हिसकावून घेत असेल तर आम्ही बघायची भूमिका घ्यायची का? नुसतं आम्ही काही त्याच्यावर बोलायचं नाही का? आणि पवनकरवर जर त्याच्यावर बोलत असेल तर काही लोकांना जातीवाचक वाटत असेल, जातीवादी वाटत असेल, तर याच्याशी मला काही घेणे देणं नाही. माझ्या समाजाला माहिती आहे मी काय आहे ते. माझ्या ओबीसीतल्या प्रत्येक माझ्या माणसाला माहिती आहे की पवनकरवर काय आहे ते. पवनकरवर समाजासाठी लढते हे माझ्या ओबीसीतल्या प्रत्येक समाजाला माहिती आहे. प्रत्येक जातीतल्या लोकांना माहिती आहे मी काय आहे ते. आणि काही प्रस्थापित घराण्याशाहीला जर वाटत असेल मी जातीवादी आहे, तर होय, मी जातीवादी आहे. मी माझ्या समाजासाठी लढतोय, मी माझ्या समाजासाठी लढत राहणार आणि मी माझ्या समाजासाठी शेवटी मरण आलं तरी मी लढत राहणार, माघार घेणार नाही. कोण काय म्हणतं याच्याशी मला काही घेणे देणं नाही. परभणी लोकसभा क्षेत्रामध्ये 2 वेळेस खासदार राहिलेले सुरेशराव जाधव यांचे चिरंजीव तुमच्या स्पर्धी किंवा विरोधात निवडणूक लढवणार आहेत, तर त्यांचे काही कामे आहेत का किंवा त्यांची आता मतदारसंघात काय भूमिका आहे? खरं बघायला गेलं तर सन्माननीय सुरेशराव जाधव साहेब यांनी आमच्या परभणी जिल्ह्याचं 2 वेळेस नेतृत्व केले, पण त्यांच्या काळात जे कामं व्हायला पाहिजे होती ते कामं झाले नाही. त्याच्यामुळं बरेचसे लोक त्यांच्यावर नाराज आहेत. आणि लोकांची भावना आहे की बापानंच काम केलं नाही तर पोरगं काय काम करणार आहे. आणि आता ते माझ्या विरोधात राहतात, त्यांची चिरंजीव. मला तुम्हाला सांगायला आवडेल, त्यांची चिरंजीव गावात न राहतात, परभणी सारख्या ठिकाणी जिल्ह्यावर राहतात. जिल्ह्यावर राहणारा माणूस गाव पातळीवर येऊन विकास करू शकत नाही. लोक त्यांना सांगायले, तुमच्या वडिलाला आम्ही गल्लीतून दिल्लीला पाठवलं, आता तुम्ही दिल्लीतून गल्लीत येऊ नये, अशी नम्र विनंती तिथले सर्व स्थानिक लोक करतायत. तुम्ही वरची निवडणूक लढवावी, तुम्ही गाव पातळीच्या कार्यकर्त्याच्या निवडणूक लढू नये. मला सांगा ना, आमच्या सर्वसामान्य लोकांचा, तिथल्या ज्या लोकांचा, ह्यांनाच मोठं करायचं. बाप झालं की पोरग झालं की नातू, ह्यांच्यासाठीच आमच्या सर्वसामान्य माणसाचा जन्म झालाय का? कुठेतरी प्रश्न पडतोय ना. अरे कुठेतरी सर्वसामान्य घरातून माझ्यासारखा माणूस येतोय आणि आज निवडणुकीमध्ये आपलं नशीब आजमावायला बघतोय. तरी प्रस्थापित लोक, राजकारणी लोक, ज्यांना गल्लीतून दिल्लीत पाठवले, तीच लोक जर ग्राउंड पातळीवरले बी इलेक्शन जर लढवत असतात, तर तुमच्या आमच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवायची का ह्यांच्या सत्याच उचलायची? तिथले लोक म्हणतात
त्यांच्या बापाला निवडून दिले, आता त्याचं पोरगा आलंय, आता ते झाले की त्याचं पोरग येईल, त्याचं पोरग येईल. म्हणजे आमचा जन्म नुसता ह्यांना मोठं करण्यातच घालवायचा का? कुठंतरी आमच्या मधला गावगाड्यामधला पोरग इथं निवडून आल्यावर काही विकास कामं होतील असा अपेक्षा आहे. पण गाव पातळीवर आता असं वातावरण नाही त्यांच्याबरोबर. आता तुम्हाला मला सांगायचंय की त्यांचे चिरंजीव आहेत, त्यांचे चिरंजीवानी गावातल्या 10 लोकांच्या ओळखी सांगा मला नावानिशी. मी समोर आणतो, तुम्ही आता आपण इथंच आहे, थोड्या जवळ त्यांचं गाव आहे, तुम्ही चला. त्यांच्या चिरंजीव येतात, 10 लोकच उभा केले तर नावानिशी त्यांनी गावातली म्हणून त्यांनी 10 लोकांचे नाव सांगावं. पवन करवर निवडणुकीमधून माघार घ्या. नुसतं बाहेरून तळ राखल्याने जमत नाही हो. बाहेरून हे कुस्ती खेळायला जमत नाही, त्याच्यासाठी मैदानात यावं लागते, त्याच्यासाठी सराव करावं लागते. जिल्ह्यावर राहून गाव पातळीवरचं राजकारण करता येत नाही असं मला त्यांना सांगायचंय. आणि नक्कीच येणाऱ्या काळात लोक, मी सांगितलं तसं, ज्याला गल्लीतून दिल्लीत पाठवले त्याला दिल्लीतून गल्लीमध्ये स्थान नाही म्हणजे नाही. तुम्ही ज्या जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणार आहात तिथल्या विरोधकांना काय सांगाल? आता माझ्या समोर बलाढ्य माणसं आहेत, प्रस्थापित घराणेशाहीवाले लोक आहेत, पण मला त्यांना एवढं सांगायचंय, तुम्ही निवडणुकीला पुढे जात असताना तुम्ही तिथले स्थानिकचे असून सुद्धा तुम्ही तिथल्या लोकांचा विकास का केला नाही? तुम्ही तिथल्या लोकांच्या समस्या आजपर्यंत तुम्हाला का दिसल्या नाहीत? इलेक्शनच्या तोंडावर आज ते कुठंतरी दगड मुरुम माती टाकतायत. मग इतके दिवस तुमचे हात कोणी धरले होते का? तुम्हाला कोणी थांबवलं होतं का? मला एक सांगायचंय, इलेक्शन 15 दिवस आलं म्हणता कुठंतरी 4 टिप्पर मुरुम टाकायचा, कुठंतरी थोडी चिरीमिरी कामं करायचे, आणि इलेक्शन झाल्यावर मग काहीच नाही. काय हे कुठंतरी न करता तुम्ही लोकांपुढे गेल्यानंतर तुम्हाला याचं उत्तर द्यावं लागल. तुम्ही स्थानिकचे होतात, तुम्ही का काम केले नाहीत याचं उत्तर लोक तुम्हाला विचारायले तर तुम्ही त्याचं उत्तर द्यावं. आता 5 प्रश्न असतील, उत्तर देणं अपेक्षित आहे, टाळायचं नाही. 100%. माझा प्रश्न देवेंद्र फडणवीस का उद्धव ठाकरे? आता हा प्रश्न खूप मोठा आहे. फडणवीस साहेबाला सीएम आहेत म्हणून आम्ही त्यांना प्राधान्य दिलं असतं, पण त्यांना टाळण्याचं कारण बी एक आहे की त्यांनी आमच्या ओबीसी समाजाबाबतीत जे विश्वासघात केलाय, हा माझा नसून, माझा वैयक्तिक नसून, माझ्या सर्व ओबीसी समाजाचा घात फडणवीस साहेबांनी केलाय. त्याच्यामुळं उद्धव ठाकरेला साहेब तुम्ही थोडस वेटेल. नक्कीच, कारण की 2.5 वर्षाच्या काळामध्ये काही करो का नको आम्हाला विषय नाही, पण माझ्या शेतकरी मायबापाचा 7-12 कोरं करण्याचं काम जे उद्धवजीने केलंय, मी एक शेतकरी म्हणून त्यांना पहिलं प्राधान्य देतो आणि मी उद्धवजीकडे जाईल. दुसरा प्रश्न आहे, गोपीचंद पडळकर का यशपाल भिंगे सर? आता हे खूप हे झालं. खरं बघायला गेलं तर गोपीचंद पडळकर आमच्या महाराष्ट्रातल्या सर्व युवकांचे गळ्यातले ताईत आहेत. त्याच्यामुळं पडळकर साहेब हे नेहमीच आम्हाला, माझ्या भविष्यासाठी एक चेहरा राहील. आम्ही त्यांच्याकडे बघून पुढे जातो, प्रेरणा राहील. आणि यशपाल भिंगे सर पण आहेत, पण सध्या गोपीचंद पडळकर साहेबांचे आम्ही खूप मोठे फॅन आहेत. यापुढचा प्रश्न एकदम डिफिकल्ट आहे, बाळासाहेब आंबेडकर का लक्ष्मण हाके? आता खरं बघायला गेलं तर 2 बाजू असतात. एक म्हणजे गुरु असतात, ज्यांनी जन्म दिलाय ते गुरु एक असतात, आणि जे उद्या भविष्यामध्ये आपल्याला गुरुस्थानी आहेत किंवा घडवत आहेत. दोन्ही पण माझ्या ठिकाणी समान आहेत. एक म्हणजे लक्ष्मण हाके सर असे आहेत की त्यांना या दगडाचा देवात रूपांतर केले, बरोबर आहे का? खूप बिघडू होता पवन करवर, त्याला कुठंतरी चांगल्या वळणावर लावून त्याला रस्ता दाखवणारे माझे गुरु हे लक्ष्मण हाके सर आहेत. आणि इथून पुढच्या काळात बाळासाहेब आंबेडकर यांची प्रत्येक दाखवलेल्या दिशेवर चालणं एक पक्ष म्हणून हे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचं. चौथा प्रश्न यापेक्षाही डिफिकल्ट आहे, जिल्हा परिषद सदस्य व्हायला आवडेल की वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा अध्यक्ष? खरं बघायला गेलं तर आज वंचित बहुजनचे जिल्हाध्यक्ष हे माझे सहकारी मित्र असल्यामुळं काय मी पहिलं प्राधान्य मी त्यांना देईल.
आणि त्यांच्या मार्गदर्शनावर मी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलाय बस. आणि मला जिल्हा परिषद सदस्य व्हायला आवडेल आवडेल. कारण की जिल्हा परिषद सदस्य झाल्यावर बरं. नक्कीच जिल्हाध्यक्षाची मान ही अजून जिल्ह्यामध्ये ताट मानानं उभा राहील आणि त्याच्यासाठी मी एक कार्यकर्ता म्हणून मी जिल्हाध्यक्ष न होता जिल्हा परिषद सदस्य होईल. 5वा आणि शेवटचा प्रश्न आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहात म्हणून विचारतोय, निवडणुकीत पैसा वापरणार की साम दाम दंड भेद? आत्ताची निवडणूक जर बघताय तुम्ही बस. तर निवडणुकीत साम दाम दंड भेद हे असलेच पाहिजेत आणि त्या त्या वेळेला समोरला जर कंडिशन नुसार मी नेहमी सांगत असतो, समोरल्यानं जर अ दाखवला तर आमच्याकडे ब आहे, ब दाखवला तर आमच्याकडे ड आहे. त्याच्यामुळे नक्कीच समोरला माणूस ज्या पद्धतीने चाल चलल त्याच्या डबल ताकदीने पवनकरवर इलेक्शन मध्ये उतरणार आहे हे सांगायला सुद्धा मी कमी पडणार नाही. पवनकरवर आपली जिद्द, आपली मेहनत, आपली चिकाटी, आपला संघर्ष ओबीसी चळवळीतील सर्वच कार्यकर्त्यांना एक प्रेरणा घेणार आहे. आपण या थेट भेट मुलाखतीसाठी बहुमूल्य असा वेळ दिला, दिलखुलास गप्पा केल्या, त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.